बुलढाणा जिल्ह्यामध्ये हुमणी अळीनं थैमान घातलं आहे, त्यामुळं शेतकरी संकटात आलेला आहे। मात्र यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत, ही जी हुमणी अळी आहे कशाने कंट्रोल होऊ शकते, या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे प्रवीण देशपांडे सर आहेत, शास्त्रज्ञ आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काय सांगाल? सध्या शेतकरी संकटात आहे, हुमणी अळीनं गेल्या 15 दिवसापासून थैमान घातलं आहे, शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये सोयाबीन ही नष्ट होते। काय उपाययोजना केल्या पाहिजे शेतकऱ्यांनी, कशामुळे ही अळी पडते? हुमणी अळी ही बहुपिकांवर येणारी कीड आहे आणि नियंत्रण करणं थोडं कठीण आहे। म्हणजे ती जमिनीमध्ये राहते आणि झाडांच्या मुळांवर हल्ला करते आणि पारंपरिक पिकं, फळ पिकं, तण पिकं, भाजीपाला पिकं, सर्व पिकांचे मुळं खाऊन ही उदरनिर्वाह करणारी कीड आहे। आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये 27 एप्रिल ते जवळजवळ 22 मेपर्यंत जो काही 238 मिलीमीटर पाऊस झाला, त्याच्यामुळे लवकर पाऊस झाला आणि हा जो वळवाचा पाऊस झाला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कोशात गेलेले जे काही तुटले आणि यांचे भुंगेरे बाहेर निघून मोठ्या प्रमाणात मिलन होऊन अंडे दिले गेले। आणि मान्सूनचा पाऊस जरी वेळेवर आला, पण पेरणी झाल्यानंतर जो काही 2 पावसाच्या मधात जी दडी मारली होती त्याच्यामुळे हा उद्रेक झालेला आहे। आता सद्यस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर एकदम सौम्य प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी शेतकरी बंधूंनी वातावरणामध्ये जर आर्द्रता असेल तर मेटारायझम ॲनिसोप्ली नावाची जी जैविक बुरशी आहे ही 4 मिली प्रति लिटर म्हणजे 40 मिली प्रति 10 लिटर या प्रमाणात आळवणी करणं गरजेचं आहे। आणि त्या अळीचा जे जमिनीत आहे आणि आपण जे कोणतं औषध वापरू याचा संपर्क येणं अत्यंत गरजेचं आहे। आणि रासायनिक नियंत्रणामध्ये जे काही आहे, फिप्रोनिल 40% अधिक इमिडाक्लोप्रिड 40% हे 5 ग्रॅम प्रति 10 लिटर या प्रमाणात आळवणीसुद्धा करू शकतो आपण। त्याच्यानंतर जमिनीमधून जर कोणतं कीटकनाशक वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये थायमिथॉक्झॅम 0.9% अधिक फिप्रोनिल 2%, एकरी 4 ते 5 किलो हे आपण मातीत मिसळून देऊ शकतो। आणि वरून मग पाणी देणं गरजेचं आहे, नाहीतर जर डवरे जर चालत असतील तर हे कीटकनाशक टाकल्यानंतर डवरे घेणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे कीटकनाशक खाली जाईल आणि त्याच्यावर माती राहील। एक दुसरा प्रश्न आहे की ही हुमणी अळीचा प्रादुर्भाव होऊच नाही यासाठी काय केलं पाहिजे? हुमणी अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून घाटाच्या वरच्या जे काही 6 तालुके आहे आणि माननीय केंद्रीय कृषी मंत्री यांच्या स्वप्नातलं जे काही आपण विकसित भारत कृषी अभियान राबवलं, तर जवळजवळ 129 गावांमध्ये आम्ही यांचं जनजागृती केली आहे। आणि जे काही हुमणी अळीचे भुंगेरे निघाले होते वळवाचा पाऊस झाल्यानंतर, तर प्रकाश सापळा लावून हे जर मोठ्या प्रमाणात ट्रॅप केले असतील तर मात्र नियंत्रण याचं 100% मिळते। कारण की ही जी कीड आहे, अंड्यातून अळी अवस्थेमध्ये आल्यानंतर ही 365 दिवसामध्ये फक्त एकच जीवनचक्र पूर्ण करते। त्याच्यामुळे असं जर वातावरणामध्ये 2 पावसामध्ये मोठे जर खंड पडले तर मात्र ही उग्र रूप धारण करते। अच्छा, आणखी एक प्रश्न आहे, पुढील हंगामामध्ये या अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, हुमणी अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, काय आवाहन करणार तुम्ही तुमच्या कृषी विज्ञान केंद्राकडून? शेतकरी बंधूंनी मेटारायझम ॲनिसोप्ली 1 किलो प्रति 100 किलो चांगल्या 100% कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून ते शेणखत रबीच्या पहिले किंवा शेतामध्ये टाकणं गरजेचं आहे। जेणेकरून शेणखत जे आहे मेटारायझम युक्त राहील आणि जेव्हा हुमणी अळीचा प्रादुर्भाव होईल तेव्हा ते संपर्कात येईल आणि ती रोगग्रस्त होईल। आणि मेटारायझम ॲनिसोप्ली या जैविक बुरशीचा जर वापर केला तर समोरचे 10 ते 12 दिवस रासायनिक कीटकनाशक हे कटाक्षाने वापरणं टाळायचं आहे। आणि रासायनिकमध्ये मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे यासुद्धा आपण उपाययोजना करू शकतो। आणि हुमणी अळीचं जीवनचक्र जर ब्रेक करायचं असेल तर वळवाचा पाऊस आल्यानंतर साधारणतः 20 मे नंतर, यावर्षी लवकर झाला, 27 एप्रिल ते 22 मे आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस झाला, त्याच्यामुळे कोशावस्थामध्ये गेलेल्या ज्या काही हुमणी अळीचे कोश होते ते तुटले आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हजारोच्या संख्येने आपली जी डोंगराळ प्रदेश आहे तिथे जे काय कडुलिंबाचं झाड आहे, बोराचं झाड आहे, झुंडीच्या झुंडी या भुंगेऱ्यांच्या तिथे बसल्या आणि नंतर मिलन होऊन त्यांनी अंडे दिलेले आहे आणि त्याचाच हा प्रादुर्भाव आहे। आता जर खूप मोठा पाऊस आला, मग आपण म्हणतो ना की 2 दिवस आता शेतात पाय ठेवता येत नाही, तर निसर्गतः या किडीचं कंट्रोल होईल। पण शेतकरी बंधूंनी त्याच्यावर अवलंबून न राहता प्रयत्न करणं गरजेचं आहे। एका शेतकऱ्यांनी प्रयत्न केलं तर तेवढ्या मर्यादित क्षेत्रामध्ये त्याचं नियंत्रण होईल। सामूहिक प्रयत्न करणं हाच हुमणी अळीवर एकमेव रामबाण उपाय आहे। नक्कीच। तर हे होते कृषी विज्ञान केंद्राचे प्रवीण देशपांडे सर, जे शास्त्रज्ञ आहेत कृषी विज्ञान केंद्रामध्ये।
एका शेतकऱ्याने प्रयत्न न करता सामूहिक शेतकऱ्यांनी जर का त्यावर उपाययोजना केल्या तर हुमणी अळीचा नायनाट हा होऊ शकतो, अशा पद्धतीचं आवाहन देशपांडे सरांनी या ठिकाणी केलं आहे. कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.